नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कोकणी प्रजा यूट्यूब चॅनलमध्ये। आपल्या चॅनलमध्ये आपण कोकणातील निसर्ग, कोकणातील संस्कृती, कोकणातील परंपरा व खाद्यपदार्थ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। चला तर मग पाहूया कोकणातील असाच एक नवीन व्हिडिओ। अरे माझी सुद्धा पहिली शिकार तू आहेस। तू तुझ्या अंगात एवढी हिंमत असेल तर होत नसतं। कळंबस्ते गावच्या आई नवलाई तुझ्या कृपेची आम्हा सावली माय माऊली तुझे करांची कृपा तुझी तू देवता। कळंबस्ते गावच्या आई नवलाई पंढर माझे गवळना। धनवादे
अरे चल जाऊया. चला चला जाऊ चला 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 जाऊ चला दादो मी दरबारे. बघायला लागेल ना. अरे बसून बघायला लागेल. बघायला बसून नाही. हॅलो काय भारी वाटते. आणि काय माहितीये काय बदल काय कसा वाटतो तो बघतोय कसा वाटतो त्याला. आनंद झालाय. अरे एवढा मोठा आनंद झाला. एवढा मोठा अरे काय सांगू माहितीये त्यांचे अपघाती निधन झाले आणि त्यांचे पुत्र राजकुमार राजगादीवर बसणार आहे. अरे बापरे मला पण आपले राजकुमार आहेत ना राजवणार राजे. अरे मग खूपच आनंद झाला. अरे मला तर खूप आनंद झाला माहितीये. आता काय करू बाबा आपण आता ना पारा व्यवस्थित ठेवायला पाहिजे कारण का महाराजांची वेळ होणार आहे. शासन बरोबर लावले बरोबर नाही. वडिलांच्या अपघाती निधन झाल्यामुळे आणि या सर्व प्रजेची इच्छा झाल्यामुळे मी राजधानीचा स्वीकार करत आहे. राज आपण राज्य झाला. हो आम्हाला खूप आनंद झालाय माहिती. एवढा आनंद झालाय. एवढा आनंद आपण राजे झाला. आपला आनंद झालेला आहे. त्यामुळे आपले एक नाचगाणं व्हायला पाहिजे. ठीक आहे
तुमच्या म्हणण्याप्रमाणे होऊ द्या. तुझ्या वरती का तुझ्या संघाची लवकर या देवा, लवकर ये. काय देवा अरे बाळो, कशाला मला कशाला मला कशाला मला बोलावले भरपूर असते किती माझ्या आनंद झालाय. सेवक कार्तिकेला योग्य ते इनाम द्या आणि तिच्या माली नेऊन सोडा. नाही नाही द्यायलाच पाहिजे. अरे बाबा द्यायला पाहिजे. हा येतो ये लवकर. आणलाय आणलाय नाही तू नाही पुढे यायचं. आता मला द्यायचा मी जाणार. सामान इथं पडलाय. काही नाचायला आलास काय तू. या सेवकांना कोणता आनंद झाला आहे. माझ्या वडिलांचे अवय निघाले राजकुमार हे राजा लग्न आहे. याचा आनंद शिवायला झालाय. खूप आनंद झालाय. भरपूर आनंद. राजकुमार आपण या राजगादीवर बसणार आम्हाला सुद्धा आनंद आहे. परंतु एक गोष्ट लक्षात असू द्या. या राजगादीवर बसण्यापूर्वी एखाद्या जंगलामध्ये जाऊन शिकार करून ती आपल्या मूळदेवतेच्या चरणी अर्पण करण्याची आपली परंपरा आहे आणि ते आपणास विसरून चालणार नाही. महामंत्री म्हणतात ते खरं आहे. परंपरा आहे आणि ती विसरल्याशिवाय राहणारच नाहीये. पण आपल्याला ती चालवल्याच पाहिजे. बरोबर आहे सेनापती. त्या शिकारीचं नाव काढू नका. त्या शिकारी मुले माझ्या बाबांचा प्राण उडवलाय. हे पण बरोबर आहे. आपल्या
आपण ही प्रथा कायम चालू ठेवली होती. बरोबर आहे, ते पण बरोबर आहे. आई काय बोलत ते पण बरोबर आहे. राजकुमार, या आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद आणि या जनतेचा कौल लक्षात घेता आपल्याला शिकायसाठी जावं लागणार आहे. आणि महामंत्री ठीक आहे, मी शिकायसाठी जात आहे. माझ्यासोबत सेवक राहतील. मी आहोत. मी सुद्धा येणार म्हणजे मला शिकायला मिळेल. ठीक आहे, ताई साहेब आपण शिकायसाठी येऊया. चला तर. महामंत्री आणि सेनापती तुम्ही या राज्यावरती लक्ष ठेवा. शक्य नाही. अरे पुरा, या राजाचा राजा होण्यासाठी तुझ्या वडिलांचा मृत्यू देखील मीच केला. राजकुमार तर शिकायसाठी जंगलात गेलाय. आता त्याच्या मागोमाग जाऊन त्याचा दौरा करतो आणि या राजाचा राजा होतो. राजा व्हायचा आहे मला एक गोष्ट घडून आली आणि ती म्हणजे या राजाचा राजा व्हायचा आहे मला. पण राजकुमार जंगलात शिकारसाठी गेले आहेत आणि महामंत्र्यांना खोटे बोलून जंगलात नंतर महामंत्र्यांना झाले म्हणजे चालून काय दुखा लागले? अरे पोटात तांदूळ ओढायला लागले. माझ्या तर पोटात बेडकं ओरडताय. आवाज नाही कळलं, फक्त ओरडतायत ना. त्यांना वंडदेव सेवक, सकाळपासून आपल्याला एक सुद्धा शिकार सापडली नाही. आमचे पाय थकले. हो जमलं भरपूर. खूप आम्ही सेवक थट्टा पुढे शिकार सापडली नाही तर आपण प्रजेला तोंड दाखवू शकत नाही. नाही कसे दाखवणार? शिकार आपण करायचे. राजकुमार, माझे तर पाय दुखायला लागले. बरोबर आहे. अंगाशी आले. माझ्या तर नाही अंगाशी आले. कशाला अंगाशी सेवक तुम्ही जावा आणि पाण्याची व्यवस्था करा. मी ताईला घेऊन पुढे जातो. बोर्ड म्हणले गावात खाली आहे का बरं? सकाळपासून सर्व जंगल पालतं परंतु त्या राजकुमारचा काहीच पत्ता नाही. याच वाटेने पुढे जाऊन पाहतो. आपल्या रस्त्यात किती भारी आहे. राजकुमारच काय कोणी आले तरी ओळखू शकणार नाही. पण जो कुठे आहे राजकुमार काही झाले तरी त्याचा शोध घेतल्याशिवाय राहणार नाही.
मी तुला विचारतो, तू या मुठ्ठेचे सोंग घेऊन इकडे का आला आहे? तुझा मुद्दा काय आणि मला ओळख सांग. म्हणजे तू काय स्वतःला या जंगलचा राजा समजतो की काय? अरे मी काय मांड्या भरलेला नाही, माझ्याकडे सुद्धा हे करता. तुझ्या अंगात एवढी मत असेल तर होय करतो. आपली शिकार आपल्याला गाठायलाच पाहिजे, त्यासाठी आपण तयारीत लागलेच पाहिजे. येतोच मी. शिपायांचं तर पत्ताच नाही. आता या बाहेर यांना कुठे शोधू? मला खूप भीती वाटते. देवा देवा माझी तुझ्या बरोबर कोणी आहे की नाही? बोला बोला, तुम्ही कोण आहात? तुम्ही कोण आहात? माझं नाव देवा आहे. या जंगलामध्ये संकटात सापडलेला मदत करणे एवढे तुमची ओळख सांगा भाऊ. आमचे राजकुमार शिकारसाठी आले होते, पण ते शिकार कुठे गेले तेच काय समजत नाही. मला खूप भीती वाटते. राजकुमारी, तुम्ही घाबरू नका. या जंगलचा कानाकोपरा मला माहित आहे. तुझ्या राजकुमाराची भेट मी घडवून आणतो. चला चला तर आपण जाऊया. देवा विसरणार नाही. चला चला तर आपण जाऊया. काय करावं काही सुचत नाही. राजकुमारचा काहीच पत्ता नाही. आपली शिकार होणार की नाही? नाही आपली शिकार होणार. काय करावं सुचत नाही. माझी ताई घाबरून गेली असेल का काय? कोण आहेस तू आणि या भयानक जंगलामध्ये काय करत आहे? अरे मूर्ख माणसा, मी शिकारसाठी आले, पण तुझी ओळख सांग. मी सुद्धा शिकायसाठी या जंगलामध्ये आला आहे. माझी पहिली शिकार तू आहेस. तू समजलास? अरे तू माझी शिकार करणार असेल हिंमत होईच असते. हुशार
तुम्ही कुठे राहिला होता? तुम्हाला मी खूप शोधलं, मी खूप काळजीत होतो. मी खूप सगळं सापडले होते आणि वाचून गेला. मी खूप घाबरले. मी वाचून देवा आले त्यांनी मला वाचवले. देवा तुम्ही माझ्या जीवनात तुमच्यावर का हल्ला करणारा तोडणारा तो होता आणि त्याने तोंडावर बोलता हल्ला होण्याची शक्यता आहे. कोणी नसून आपला शत्रू असू शकतो. तुमच्यावर हल्ला होण्याची शक्यता आहे. चला चला का तुमच्या हाताकडे काय सांगू. अरे शिकार करून पाय दुखाय कंटाळा आलाय. एक पण शिकार भेटली नाही. अरे एक पण शिकार भेटली नाही. काय अरे रान तर भरपूर वाढलं. काय भेटणार शिकारी आपल्याला काय माहिती. मी काय बोलतो आता कंटाळा आलाय. बरोबर पाहायला पाहिजे आपला की नाही. दिवस कसा गेला. गडबड झाली माहितीये. शिकारीला वाघाच्या सावटी सापडलो. ओ कसा बसा माझ्यावर सुद्धा एका माणसाने हल्ला केला आणि तो देव आला आणि मी वाचलो. कोण होता तो हरामखोर. कोण होता तो.
त्याच्या हातपाय तोडतो. कोण होता तो? कोण होता तो? राजसेवक कोणाच्या हातपाय तोडणार आहात? हो, राजकुमार गेला. त्याचे. राजकुमार मला वाटतं हे अपशकुन आहे. हा बरोबर असंच वाटतंय. महामंत्री जे घडलं त्याच्यावर चर्चा करत काही अर्थ नाही. मला विश्रांतीची गरज आहे. तुम्ही घराच्या विश्रांतीला जात आहे. हा चालेल. बरोबर जा. ए भाडो आपल्याला पण सुट्टीवर जायला पाहिजे. हा चल आपण जाऊया. चल माझ्याकडे काय करावं काय सुचत नाही. डावपेच फसला आणि राजकुमार वाचला की काय. राजकुमारला सरळ सांगून टाकतो तू या राजाचा भावी राजा खरा राजा असला तरी या राजाचा भावी राजा मी होणार आहे. महामंत्री कसला विचार करताय तुम्ही? होय सेनापती मी विचार करतोय की या राजाचा भावी राजा मी होणार आहे. मी महामंत्री कसले डाबे करताय तुम्ही? तुम्ही भावे राजे मग काय तुमच्या डोळ्या उतरवून नाही हा तुमचा डाव मी सफल होऊ देणार नाही. तेव्हा तुम्ही माझा घ्या. सेनापती माझ्या मार्गात आडवा येऊ नकोस नाही तर ही बाबा आहे की पाहिलं माझ्या डोळ्यानं पाहिलं. काय पाहिलंच नाही. युद्ध पाहिलं. युद्ध कोणतं युद्ध पाहिलं तू? अरे सेनापती आणि महामंत्र्यांचं युद्ध. अरे मग काय माहित नाही. अरे काय बघितलंच नाही. मी गावाला होणार आहे. आता सांगितलं एवढं युद्ध बघितलं मी. अरे बघितलं तसं काय हालत नाही. काय हालत नाही. ठीक आहे म्हणतो माझ्या थोडा टाइमपास घेऊया. परत टाइमपास चालू करूया. आला आला नावाचा मारा. आला नावाचा मारा. बायकोनी नावाला देवा. बायकोनी नावाला देवा.
आमच्या ड्युटीवर आणि सेनापतीचं युद्ध पाहिलं माहितीये. अरे परमेश्वरा, हे काय राज्यात घडत आहे? महामंत्रीचं आणि सेनापतीचं युद्ध. काय झालं हे काल भरपूर गडबड व्हायला लागले आपल्या राज्यात. राजकुमार, या राजाचा राजा होण्यासाठी सेनापतीने मला मदत करण्यास सांगितली, परंतु त्यांना विरोध केला असता त्यांनी माझ्याशी युद्ध केलं आणि त्या युद्धात आपले सेनापती मरण पावले. तुम्ही योग्य तेच केलं. होय राजकुमार, मी योग्य तेच केलं आहे. आता तुम्ही माझी पुढची भविष्यवाणी आहे का? तुम्ही या राजाचे खरे वारसदार असता तरी या राजाचा भावी राजा मी होणार आहे. महामंत्री, तुम्ही या राजाचे जबाबदार महामंत्री आहात. राजकुमार, महामंत्री होतो परंतु आता नाही. आता या राजाचा खरा राजा मी होणार आहे. महामंत्री, अशी तुझी स्वप्न पुन्हा देणार नाही. अरे बरं, या राजाचा राजा होण्यासाठी तुझ्या वडिलांचा मृत्यू देखील मीच केला आहे. तिथं तुझी काय गरज? अरे पापी माणसा, तुला जीवन सोडून जाणार नाही. तुला जर एवढी हिंमत असेल तर होईल. आता या राजाचा भावी राजा मी होणार आहे. बायका पोराला पुसून कोण माझा पोट पाणी आहे. काय झालं? बंद करा. या राजाचा भावी राजा मी होणार आहे. मी तू म्हणतो काय ठेवणार राजकुमार बंदिस्त करण्यात घ्या. काय दिवस आता उपाशी राहा. अरे दिवस काय आला आमच्यावर. बरोबर, हे राज्य माझ्या स्वाधीन होण्यास मदत करू का? पापी माणसा, राज्य काय? राज्यातला एक तुकडा तुझ्या स्वाधीन. राजकुमार, बरोबर, हे राज्य माझ्या स्वाधीन होण्यास मदत कर. या राज्याचा राजा होऊ दे. राजा नाही नाही, या राज्याचे तुला एक क्षण मिळू शकणार नाही. एक पण तुकडा द्यायचा नाही. राजकुमारी, तुम्ही मध्ये येऊ नका. नाही तर राजकुमारी, राजकुमार, बरोबर, हे राज्य माझ्या स्वाधीन होण्यास मदत कर. नाही नाही, हे राज्याच्या स्वाधीन होणार नाही. अजिबात करायचं नाही. मेहरबानी करून
होणार नाही. अशी बात नाही. तू बोला. हा बोला. राजकुमाराचे हाल कोणी केले? राजकुमाराचे राजकुमाराचे हाल कोणी केले? हो राजकुमार तुम्ही जाणून का हा देवा आला आहे? कोण आहेस तू आणि येते कशाला आला आहेस? तुझ्या कर्जनकार आणि गरीबाचा तलवारी. काय म्हणे माझा कर्जनकार? अरे माझा कर्जनकार तर इथं काय मरायला आला आहे? राजकुमारांना त्यांची हक्काची राजधानी घेऊन या राज्यातून निघून जा. अरे बरा हे राज्यातून कोण काय करून मला जायला सांगतो? तुझ्या अंगात एवढी मत काय समजलंस काय तू? या वगनाट्यानंतर रावणाची पाठी दाखवण्यात येणार आहे, तरी कृपया कुणी रसिक प्रेक्षकाने जाऊ नये अशी आग्रहाची विनंती आहे. मला येते संगीता. तो वाट लावे तुम्हाला काय दिसत ऑडिओ हवं करायचं. हो घडी घडी जेव्हा पावणार नाही. हे बाबा मी सोडतो मला बघून घे. बाबा इकडे ओरिसा दादा माझ्याकडे बघ रे बाबा. असे हिंमत सकाळी हिंमत चित्र
त्याची मुंडी कुणी खाल्ला अरे त्याची मुंडी कुणी खाल्ला अरे बाबा होय माझ्या दादा मुंडी बिंडी देवायला लागेल ना मुंडी नको आपल्याला मुंडी काय याला का उठवले मला झालं नाही बाबा अरे जीव गेलेला चालला अर्धा माझा दादा गाडी करायला लागल मुशी कामाला लागल आज जाऊ नको लग्नाची व्यवस्था नवऱ्याचा खोरावा नाही का तू देवा बिना गाडीचा बरोबर हा त्यांच्या तोंडावर हसून आहे हा बघा हो गाडी कुठं आणि तुम्ही कुठं काय झालाय आनंदाचा दिवस आहे हो काही आम्हाला तुम्ही खुश आहे गाडी बघून खुश झाले आहे तरी बघा अरे यांच्या तोंडावर काही हे पण नाही पडलेलं आहे नाही भाई गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी जरयू जय
म्हणतात आम्हाला काय करायचं कोणाचं आहे? अरे कोण ऑडिशन केलाय काय सांगतो की नाही? अरे इंडियाचं शाबास
म्हातारी राजा कुणाचा तो गेला नाही
तुम्हाला आपल्या चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि हो, तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन प्रेस करून ऑल करा, जेणेकरून आमचे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.